महायुतीच्या उमेदवारांची घोषणा 28 मार्चला शिंदे आणि फडणवीसांच्या सोबत करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे। यावेळी त्यांनी सुनील तटकरे यांच्या नावाची घोषणा करून राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला अधिकृत उमेदवार जाहीर केलाय। तर बारामतीबाबत सस्पेंड ठेवण्यात बरं वाटतंय असा मिश्किल टोला हाणत तुमच्या मनातला उमेदवारच समोर येणार असल्याचं सूचक विधानही त्यांनी यावेळी केलं। राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणाऱ्या जागा या तिसऱ्या टप्प्यानंतरच्या असल्याचंही त्यांनी नमूद केलं। जागा वाटप 99% झालंय। फक्त अंतिम घोषणा आमचं तिघांचं कालच ठरलं होतं की आपण 28 तारखेला संध्याकाळी आपल्या सोयीनं पत्रकार परिषद घेऊ आणि त्याच्यामध्ये ते जाहीर करू। रायगड ही शिरूरची नाही, रायगडची डिक्लेअर केली, शिरूरची त्या कार्यक्रम झाल्यानंतर करणार आहे। जरा बारामतीचा सस्पेन्स ठेवतो ना, कारण तुम्ही सारखं काही पण आम्हाला पण मलाही ऐकायला बरं वाटतं, अरे वा हे आता नाव आलं का, अरे वा आता हे नाव आलं का। त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका, व्यवस्थितपणे आणखीन बरं वाटू व्यवस्थितपणे 28 तारखेला देतो। पण तुमच्या मनात जे नाव आहे तेच नाव तिथे येणार आहे।